नवीन रील्स आले ना ते ट्राय करून बघूया आपण. श्री स्वामी समर्थ. काय ते हळद पाण्यात नवीन टाकल्यानंतर काहीतरी शिकायला लागले बघा मी तर. आजचा काय होते पूर्ण बघण्यासाठी दिवस सगळा व्हिडिओ तुम्हाला साफसफाईचाच येईल. मला वाटतं हा 1 ते 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे. हे बघा मी इथं हळदीचं काय बनवायला लागले ते आणि 2 दिवसाचा स्वच्छतेचा सगळा व्हिडिओ आहे बघा. अशाच व्हिडिओला कंटिन्यू राहा. प्रयोग करून करायला काय हरकत आहे म्हटलं बघायला म्हणून केलं होतं. तर कसा वाटला प्रयोग सांगा मला. ही कळच नाही झाली कशी रील्स करायला लागले ते लोक. हे मी पण म्हणलं आपण पण टाकून बघूया काचेच्या ग्लासात पाणी घेऊन हळद आणि उरलं तर ते पाणी प्यायला येईल हळदीचं. चालतंय चल बघू. तुम्हाला कसं वाटलं माझं एक्सपेरिमेंट सांगा. माझा व्हिडिओ तिथं ह्याच्यात कसं चढलं होतं आसंगीला गेलं त्यांना बघू दे. इथं पण असं करतो वर चढून सगळी कामं करतो. ह्या कागदपत्रांमध्ये पाणी गेलं काय नाही. त्याचं काय चालू मध्ये मी थोडा बघी किती झाल्या खुर्चीवर 15 दिवसाला काढत असून आता हे सगळं झाडून घेतलं तरी पट्ट्या खराट्याने झाडून सगळं स्वच्छ केलं टाकलं. रुद्र ह्याच्यानं काढायला लागलाय. झाडू कपडा दिला फिरवायला ह्याच्याने साफ करायला लागलाय. हे सगळं झटकून ठेवलं बॉक्सपासून सगळं द्यायचं झटकून ठेवलं तरी सगळे. इकडचं पण काढायचं पण सगळं पुसून घेतलं आहे. माझी मी दिसायला आयुष्यात इकडचं राहिले फॅन पुसायचं राहिले. आवड की काय करणार पटपट आवर. हा कपडा कपाटावरचा काढून झटकते कुठच्या बाहेर नेऊन धुवून आणते तेवढे निर्मा टाकून झाडू मारून कपडा फिरवून घे इन्व्हर्टरवर त्या ह्याच्यावर होम थिएटरवर सगळं. ते नको म्हणजे पप्पाई कपडे शिवायला येत नाहीत. लय वेळ दिसते आता पोरं घालत नाहीत कोण तसं. ते सामान सगळं ठेवायचं एका बॉक्समध्ये भरून. बॅगा हे झटकले सगळं आता लावून घेऊन घर बसू सगळं गोष्ट. खूप घर सगळं एकदम घाण झालं होतं. आमचं स्वच्छ करायचं चालू होतं. हा बघा हा कसा बाहेर येऊन बसलाय. ह्याला नजर राखावी लागते नाहीतर हे काय तर चप्पल तोड काय तर कर काम करत बसतो बाहेर. म्हणून मी मध्ये मध्ये येऊन ह्याला बघत होते आणि बाहेर काय करतोय. आणि सगळी स्वच्छता चालू आहे बघा आमची. बघा व्हिडिओ असं असतं मी पुढे. दिवसभर मी ते सगळं आवरलं. स्लॅबवरचं पोरांना वरती चढवून स्वच्छ करून घेतलं. फॅन वगैरे पुसून घेतला. झटकी जाळ्या वगैरे सगळ्या काढल्या आणि साड्यांचा वगैरे कप्पा आवरला होता. नंतर इथं हा राहिला होता. हा रात्री पोरं अभ्यास करत बसले होते. मी त्यांच्या बाजूला बसून हे घड्या घालत बसले होते. पुन्हा तिकडचं कपाट आहे ते दुसऱ्या दिवशी आवरलं होतं सगळं. इथं बघा मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला सगळंच दाखवत आहे. हे कपाट आवरलेलं सगळं वरून खाली सगळं रात्री मी लावूनच झोपले होते. आणि परत तिकडचे पण बाजू आवरून घेतली होती सगळी. आरतीला चालले होते मी उशीर झाला होता आणि त्यात मग ते पण कपाट काढून घेतलं होतं. राहिलं की तसंच राहतं. ती पण बाजू आवरून घेतली बघा. हे सगळं असं लावून घेतलं होतं. छान वाटायला लागलं होतं. छान दिसायला लागलं असं. आता व्हिडिओ जरा मला कसं तरी दिसते आणि तर मला असं उघडल्यानंतर खूप छान वाटायला लागले फ्रेश. आणि आता दुपारी आज गुरुवार आहे मला आरतीला जायचं होतं. तरी पण नाही म्हटलं तर कामं झाली सगळं आवरलं. वाजले होते 3 सव्वा 3 वाजलेत. जायचं असतं आरतीला 4:30-5 वाजता. म्हटलं होईल तोपर्यंत कप्पा लावून सगळं झालं. हेच फक्त कसं तरी वाटत होतं. म्हटलं राहिलं की तसंच राहतं. एकदाचा हा कपडा लावून झाला की मग हॉलचं सगळं झालं. माझं टेन्शनच गेलं. बघितलं की थोडंसं साहित्यावर ठेवायचं राहिले. यांना लागायचं काय पोरांचं आहे ते रिमोट वगैरे एक्स्ट्राचे ते ठेवून टाकायचे. बाकी हे सगळं लावलं आहे. की काल जाऊन वर पोरांनी लावलं होतं व्यवस्थित सगळं पॅक केलं आवरावर करून. हे बघा इथं पण सगळं वगैरे घालून ठेवलेलं आहे. पोशांची करून घ्यायला काढली होती त्याच्यामुळे कसं दिसते ते. आता रोज एक वाकळ गोधडी वगैरे पिळून टाकून ते पण स्वच्छ करणार आहे. आज एक वाकळाने चादर घेतली. आता रोज एक असं करून 1-2 वाकळं धुवून टाकणार आहे मी. हे सगळं आवरले. आता इथं रोजचे कपडे थोडी ओढून स्टॉल वगैरे हे पण घेते. सगळं क्लीन झालं. हे करून झाडू मारून घर पुसायचं फक्त. हे सगळं उशीर झाला मला. पटापट घड्या करून लावून म्हणजे हॉलचं सगळंच काम झालं. ह्याच्यावर फक्त जरा कपडा झटकून घ्यायचा. शोकेशमध्ये काचा वगैरे पुसून आतमध्ये म्हणजे पोरांच्या ट्रॉफी आहेत. इथं शिवाजी महाराज आहेत. असं सगळं ह्याच्यावर जरा धुळा काचं ते कपडा झटकून घेतला. तर हे परवा दिवशी कवर पुस्तकांच्या बाहेर घालून पोरांना कप्पा लावला होता. तर रोजच त्यांचं गडबड घेऊन पळायचं आणि हे करायचं चालू असतं. इकडून क्लासवरून आले की शाळेला आले की क्लासला घरी अभ्यास रोज सगळं खाली काढतात. ते रोज लावायचं तरी पण ओढून ठेवायला होते. तर आता बऱ्यापैकी जरा चांगलं दिसायला लागलं. तर रोज सगळं असतं. आणि एक्स्ट्राचं साहित्य सगळं इथं ठेवतो. उरलेल्या नवीन वह्या आहेत ह्या सगळ्या. कधीतरी ह्याच्या एक्स्ट्राची पानं आहेत कोरी. हे काही वह्यांचं बंडल आहे बघा. 1 डझन साहित्य तसंच पानं आहेत. ते चित्रकलेच्या वह्या न लागायचं साहित्य सगळं इथं ठेवतात कोरी. हे आणलेलं सोलापूरवरून सगळं साहित्य. हे कधीतरी लागायचे पेन वगैरे बॉक्स सगळ्याला पण एक बॉक्स करणार मी. ह्याच्यात खराब पेन पट्ट्या काहीतरी त्यांचं ते काय ते
असतात त्याच नका शिवे वगैरे तसं काय काय त्यांचं साहित्य पोरांचं बघा. हे अशी किती टाकून द्या म्हणत असते मी, ह्यातले लागणारे ठेवा, खराब झालेले फेकून द्या, पोरं नाही लागते राहू दे कशाला तरी लागते, मग ठेवूनच घेतात सगळं. नाही बघा इथं ह्याच्यात जुनं आहे तरीच ह्याच्यात सगळं नवीन आहे आता आणलेलं. अजून तरी बॉक्स बनवून वेगळेच आहेत. कलर हे ब्रशवर आठवलं मला, कलर ब्रश एवढे ब्रश कलरच्या बॉटल्स ते वेगळं कलर वेगळं आहे. फक्त काल सोलापूरहून आणलेलं साहित्य आहे तेवढं कलर गम हे, आणि ह्याच्या आधीचं वेगळंच आहे, ह्याच्यात जुनं भंगार वेगळंच आहे भरपूर. ऐकतच नाही टाकून द्या म्हटलं तरी. बघा ते एक दिवशी काढायला मी हा एक्स्ट्राचा कप्पा आहे, ह्याच्यात काही माझ्या पण वया आहेत काय काय लिहिलेल्या, आणि बाकीचं त्यांचं साहित्य हे मला वाटतं रुद्राचं आहे, आणि हे शुभमचा कप्पा आहे. वगैरे असं ठेवलं सगळं. तर राहिले हे तेवढं काचा दोन्ही पुसून घ्यायचे शोकेस. तर तिकडचं पटपट त्यावर मला आरतीला जायला उशीर व्हायला लागला. मी एक कप्पा तरी लावला आहे गाऊनचा घडी करून, हे काढायचं अजून इथून सगळं खाली दोन कप्पे पटकन घेते कडे घालून झाडू मारून पुसून मग भेटू आपण आरतीला जाता. मी आवडल्यानंतर आज गुरुवार आरती आहे स्वामींची, आरतीचा पण व्हिडिओ येईल ह्याच्यातच, आरतीचा पण व्हिडिओ टाकेन मी. असं सगळं लावून घेतलं फक्त ते कपाट बंद केलं मी. घेते ह्याचा इथं आराम चाललाय. कसं चाललंय बघा, दुपारचं उशीवर होतं डोकं, उशी खाली सरकली डोक्याखालनं, डोकं खाली सरले. तेव्हा इथं मी कपडे काढले होते सगळे घडी करायला, ते कपडे लावले, असे सगळे कपडे लावले. तर गाऊन वगैरे 2 कपडे माझे, शाळेचे कपडे पोरांचे न लागायचे, शर्ट वगैरे खाली पॅन्ट. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. झाले आता कपाटावरून 3-4 दिवस झालं तेच चालू आहे माझं.